इंस्टाग्राम हे बघितलं DSP बहुत सारे शिके काय अच्छा हाँ वो वाला मातारी मातारी हमारे सोसाइटी में बहुत ये आते हैं ना, इस पे भी ये फ्रूट बैग्स होते हैं ना, वो खाते हैं। और बहुत पेड़ थे पहले जो कि वैसे ही रखे हुए, इतने सारे पेड़ थे, वो सारे ये वैसे नीचे गिरते और उस पर फ्रूट बैठ जाते हैं, तो बच्चे डरते हैं। बोरिंग कसे होगा फोटो हे दोन्ही काढ ना, हे आणि हे ह्याच्या बरोबर हे काढ, लाल बिंदूने पांढरा असं
शिंदेचा दुसरा आहे पुढच्या कुठला तरी येते सांगाल का जरा थोडक्यात माहिती कणसाबद्दल कुठलं कुठलं आहे मग कणीस कसं आहे आता हे जुनं नाव आहे याचे गुराई मिठाई जसं भाषावरून नाव ठेवलं आजोबा आपलं तसं नाव ठेवलेलं आहे म्हणजे हाईट कमी असणे चवीने कशी दाणे किती भरतात एक सगळे वेगवेगळं झालं आहे आणि चारासाठी कोणी जाणून आपल्याला खाली पिष्ट बनवतो घरात बनवतो वेगवेगळ्या पदार्थ हे कुठे वापरतात हे पण खाण्यासाठी नाही खाण्यासाठी आपण टिपिकली लाडू बनवतो लाडू लहान मुलांना ऑर्गॅनिक असते एकदम उत्तम चांगली बादी हां ही डिलिव्हरी बाई झाली दुधासाठी लहान पर्यंत दूध झाली उत्तम चांगली राळा हां त्याचं पेस्ट बनवून चाटण बनून हाताने कुठून याचे दाणे काढायचे पेस्ट बनवून और उत्तम चांगली बगर बगरमध्ये किती जाते बघा वेगवेगळे हे बंटी म्हणतात हे बादी म्हणतात हे वराई म्हणतात असं वेगवेगळे इकडे
सपाट करायची आणि त्याला इथं अशा सरी मारायच्या उभ्या आडव्या, त्याला कट्टा करायचा. पाणी आडवा पाणीची हा स्लोगन आहे, स्लोगन यातून सिद्ध होतो. असंच पाणी जिरत जिरत खाली जातं, नंतर ते विहिरीत जाते आणि नंतर ते मृत जमिनीला दिलं जातं. भूजल रक्षक मॉडेल. ज्वारी आहे, वरई आहे, भरड धान्याचे सगळे प्रकार त्यांनी दिलेले आहेत छानपैकी. उत्तम आरोग्यासाठी देशी प्रजातींच्या रानभाज्यांचं, भरड धान्यांचं आणि कंदमुळांचं प्रदर्शन. आरतीताई कुठे गेलेले आहेत? आता तू काय बोलू शकशील? थोडी माहिती दे नव्हतं काय आहे, बोल तू, तुझ्याच गोडीला करायचं. रानभाज्यांचं बी आहे. पहिला असं आम्ही शाळेत करायचो. आपल्या शाळेत सांगायला पाहिजे सरायला असं काहीतरी करायचं. शाळेत हो. समाधी झाड सुकयाची गाथा, समाधी झाड सुकयाची गाथा. झाड विठ्ठलाची बीट, झाड लेकराची तीट, फुलं फळात दाटली. कारण होतं की नदीच्या काठाला जाऊन शहर वसवायचं, कारण पाणी टंचाई होती. तर तिथल्या गावातल्या एका शहाण्या माणसाने सांगितलं की सगळ्यांनी नदीच्या काठावर जाऊन राहण्याचं कारण नाही, आपण नदीचा कालवा आपल्या गावापर्यंत आणू शकतो. आणि कालवे तयार झाले. कालव्याचा असा इतिहास आहे आणि माणसं गावातच राहिली. तर तो इतिहास विसरून आपण शहराकडे धावतोय, नदीत बांधकाम करतोय, नदीत राहायला लागलोय. पण ही गोष्ट आपण शिकली पाहिजे. आज या संमेलनानिमित्त एक छोटीशी गोष्ट सांगतो. फक्त कंपनीचा सेल्समन, बोटाच्या कंपनीचा सेल्समन असतो, त्याला एका गावात पाठवतात जंगलातल्या भागात. तो तिथे जातो आणि म्हणतो की इथं आपली बुटांची विक्री होणार नाही, कारण इथं कुणाला बूट घालायची सवय नाही. त्या गावात कुणीच बूट घालत. कंपनी दुसरा सेल्समन पाठवते. तो सेल्समन जातो, तो पण बघतो की त्या गावात कुणी बूट घालत नाही. तर तो निरोप काय पाठवतो कंपनीला, या गावात खूप जास्त बूट विकले जाऊ शकतात,
कारण या गावात आपल्या स्कोप आहे विक्रीला, कारण इथे कुणीच मूठ घालत नाही, आपला व्यवसाय जास्त होतो. आपण आज म्हणतो की झाडं नाही, झाडं अमुक आहे, दुष्काळ आहे, ऊन आहे, पण या गोष्टीतला संदेश एवढाच आहे की आपल्याला काम करायला खूप स्कोप आहे, झाडं लावायला खूप चान्स आहे. आपण पॉझिटिव्ह राहूया, एवढाच या संमेलनानिमित्त संदेश देतो. धन्यवाद. आजचं बीज संमेलन हे महाराष्ट्रातलं बियांचं संमेलन आहे. पहिलं बियांचं संमेलन त्यामुळं खरंच ते अलोट आहे, भारत आहे, इतकं संमेलन आहे. आणि महाराष्ट्रातील बियांचं पहिलं सुंदर प्रदर्शन डोळे उघडणारं आहे. प्रदर्शनातील सहभागी सर्व बियांचं खूप अभिनंदन. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे पहिल्याच बीज संमेलनात जयमाला बबनराव कदम यांची बीजपूर्ण होते, याचा आम्हाला खूप आनंद आहे. मी उगवतं आणि वाढतं संमेलन म्हणजे म्हणालो, कारण ह्या बियांची जैवविविधता उद्यान होणार आहे. विजयमेवा यांच्या नावाचं श्री छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराय असं त्याचं नाव असावं. एका खांबावर छत्रपतींचं महाराजांसंदर्भातलं जे आज्ञापत्र आहे ते असावं आणि दुसऱ्या खांबावरती विजयमाला यांचं सन्मानपत्र असावं असं मला वाटतं. ही बायकांसाठी पाठ असावं, महाराष्ट्रातील कोकण कायम व्हावं, त्यामध्ये किमान 1000 प्रजाती असाव्यात. महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे दगड मातीचे रस्ते असावे. महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे दगड मातीत केलेले रस्ते हे मुलांसाठी अभ्यासच असेल. अनाथ झाडांचा आश्रम असावा. झाडांची सेवा करणारे ॲम्ब्युलन्स पण तिथं असावे. वेली, झुडपं, कंदमुळं, रोपं, झाडं, पाण्याची तळं, पक्षी अशी उत्कृष्ट देवराई व्हावी. मला वाटतं आमचे सुभाष वायनकर याचे जर कन्सल्टंट झाले, कोल्हापूरलाच राहतात, तर हे स्वप्न आपल्याला बघायला व्यवस्थित मिळेल. तर ही जगातली लोक बघायला येतील अशी ही देवराई असावी अशी मला अपेक्षा आहे. आपण पाहू. विजयमाला यांच्या जन्मदिवशी दरवर्षी बीज संमेलन व्हावं. दरवर्षी त्यांच्यासाठी आयुष्यपूर्ण माणसांची बीजमाला व्हावी. दरवर्षी नवीन देवराई सुरू व्हावी. आणि विजयमाला यांची बीजमाला झाल्यावर दरवर्षी अशी ही विजयमाला चालूच राहावी. त्यालाच नाव दिलेलं विजयमाला. डॉक्टर असुंदर जगताप यांनी मला बबनराव कदमचा जीवन प्रवास दाखवला. अतिशय प्रेरणादायक आणि थक्का करणारा प्रवास होता. प्रेरणा देणारा यासाठी की त्यांचं विजन त्या विजयमाला स्वरूपात पुढे निघू होतं. अस्मिता जगताप यांच्याबरोबर बोलताना मला बारकाईने लक्षात आलं की तुमचं प्रत्येक गोष्टीवरती किती ध्यान आहे, तुमचं प्लॅनिंग कसं आहे. मला वाटतं की या स्वप्न लवकर सत्यात येईल अशी मी अपेक्षा. बरं, हे संमेलन आणि विश्वजित कदम त्यांच्या एका क्षणात घेतलेल्या निर्णयावर होत आहे त्याचा खूप आनंद आहे. रयत शिक्षण संस्थेच्या व्यासपीठावर माननीय शरद पवार साहेबांच्या पुढे आम्ही दोघं एका बसलो होतो. मी सांगितलं की रयत शिक्षण संस्थेत मुलांना दरवर्षी एक रोपं बनायला आली दिली आणि एका क्षणात म्हणाला आमच्याकडे पण असं पाहिजे. आणि भारतीय विद्यापीठ हे एका वाक्यात केवढ्याशी दिशाच बदलून गेल्या होत्या आणि ते दिशा आता रुंद झाली, वाढत गेली. वृक्षसंमेलनानंतर पहिलं बीज संमेलन विजयमालांची तुला सह्याद्री देवराई कडेगाव इथं सुंदर मोठं बीज संमेलन विश्वजित कदमांचं एका वाक्यामुळे हे सत्यात येणारी गोष्ट आहे. म्हणजे कालच्या समारोहामध्ये वाक्य ऐकलं, वन सी कॅन चेंज द वर्ल्ड, असं यांच्या वाक्याने एक विश्व बदलत जात आहे. काय विश्वजित कदमांचं ते वाक्य की आपण एका क्षणात, त्यामुळे खूप वाक्य चांगलं आहे, त्याचं खूप आम्हाला समाधान आहे. आणि ह्या संमेलनाला बीजमाता पांडे कोपेरे यांचं नाव मला अरुण जगताप यांचं थिंक टँक आहे. काही नवीन गोष्टी येतात, बीज संमेलन, वृक्ष संमेलन या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून सतत येत राहतात. त्यांनी नाव सुचलं, त्यांनी एका फोनवरती त्यांनी होकार दिला आणि आनंदाला होकार दिला की असं बीज तुला मला यायला आवडेल.
आता त्यांचा जीवन गौरव पुरस्काराचं ठरलं किंवा त्यांचं नाव आलं आणि असा एक देव माणूस त्यांचा सत्कार करायला विचारलं ते म्हणजे मला त्यांना भेटायचं. म्हणजे हे किती दोन व्यासांनी माणसं जग बदलू शकणारे, व्यासांनी माणसं याने जग बदलणारे, आपल्या स्वराने जग बदलणारे असे गंधर्व आणि भीमराव कोपेरे असा यांचा भीमराव त्यांच्या हातात होतो. ही किती आनंदाची गोष्ट आहे. आणि मुख्य म्हणजे आज त्यांना हवं असलेलं सावेच ना हावे नावाचं एक बीज त्यांनी शोधून काढलं. जेव्हा राईबाई कोपेरेंचं तेवढंच बी नव्हतं, हेच त्यांनी शोधून काढलं. आज त्यांना देत आहे BAचा आणि त्यांच्या योगाचा आपण फार आनंद. सह्याद्री जवळचे महाराष्ट्रातून सगळे आलेले नवीन कामाची दिशा वाढली. लहान मुलांनी सादर केली ती अतिशय थक्क करणारी आणि सर्व मुलांसाठी एकदा टाळ्या करूया. ध्यानधारकांसाठी त्या टाळ्या वाजवा, त्या संगीतकारांसाठी टाळ्या वाजवूया आणि अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. मुलांनी आम्हाला जिंकूनच टाकलं. गणेश आचार्य गेले का त्यांनी आपल्या एका शब्दावरती तिकडे आले आणि डायरेक्शन स्वतःहून केलं. एक पैसा एक कसलाही येण्या जाण्यापासून कसलाही विचार न करता त्यांनी सहकार्य केलं. म्हणजे कधीही पण तुम्ही सांगा त्यांना त्यांच्याबद्दल खूप आनंदाने अभिनंदन करावं असं वाटतं. त्यांचं भारतीय विद्यापीठाचे सर्व मान्यवर का त्यांनी ज्या पद्धतीची काळजी घेतली, ते सहकार्य केलं आणि तो रेस्पेक्टफुली सगळं काम केलं. त्यासाठी एकदा सगळ्यांच्या टाळ्या करूया. त्याच्यामध्ये विशेषतः तेजस्वीला जे काय प्रेशर घेतलं या सगळ्या कार्यक्रमाचं थ्रू आउट सगळ्यांनी तिचं प्रेशर घेतलं, त्याबद्दल तिचं अभिनंदन. त्याच्यामध्ये आपलं सह्याद्री सुपर्णा जगताप हे स्नेहा आहे, बाकी सगळ्या लोकांनी जे काम केलं त्यामुळे हे तिचं संमेलन फार चांगलं झालं. त्यासाठी खूप आनंद वाटला. याच्यामुळे आता पुढची संमेलन वेगवेगळ्या ठिकाणी करायला बरोबर मिळालं. इथं विशेष सांगायला वाटतं की गेल्या 10 वर्षात आमचा अकाउंट कधी 25 लाखाच्या वरती घेतलं नव्हता. पूर्ण आनंद ग्रुप ऑफ कंपनीनं 10 लाख पाठवून दिलेले आहे. त्यामुळे आता पुढे काम करण्यासाठी जरा गती येईल असं वाटतं. तर त्यांचं विशेष अभिनंदन, धन्यवाद. आणि लवकरच त्यांना आमच्यावर जोडलेलेच आहेत. त्यांना जास्तीत जास्त चांगलं काम करू असं मी सांगतो. आपला देव वाढताना कधी मी बघितलेलं नाही. झाडं वाढताना दिसलेली आहेत. मला वाटते आपण झाडाला देव मानूया, झाडाच्या पाया पडूया, झाडाला वाढताना पाहू, जगण्याचा आनंद घेऊ आणि उत्तरोत्तर भारत विद्यापीठाने आपण दरवर्षी वेगवेगळे प्रोग्राम करत राहू. सगळ्या मुलांना घेऊन करत राहू. आपण सगळेजण आलात आणि हा कार्यक्रमाला खूप शोभा लागली आणि याचा पुढचा कार्यक्रम सुरू होईल. धन्यवाद.